आपली पिढी खूपच भाग्यवान आहे. 144 वर्षांनी येणारा महाकुंभ, त्यामध्ये येणारी मौनी अमावस्या आणि त्यात आपल्याला मिळणारे आपल्या पितरांचे आशीर्वाद, हा त्रियोग किती सुंदर आहे नाही का? नमस्कार, मी गीता कुलकर्णी. सोलफुल कनेक्शन्स विथ गीतामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. सर्वप्रथम मी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानते. आपल्या मागच्या व्हिडिओला खूप छान व्ह्यूज आलेत, खूप छान लाईक्स आलेत, त्यामुळे मनापासून तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार. आपल्या सनातन धर्मामध्ये पितृ आशीर्वाद खूप महत्त्वाचा असतो. आता हा पितृ आशीर्वाद म्हणजे काय, तर आपल्यातनं एखादी व्यक्ती निघून गेलेली असली तरी सुद्धा तिचा आशीर्वाद आपल्यावर, आपल्या घरावर कायम असतो असं आपण मानतो. आपला धर्म आपल्याला सांगतो की त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव असतात. जसं आपण पितृदोष मानतो तसेच त्यांचे आशीर्वादही आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. आणि हे आशीर्वाद मिळवण्यासाठी आज मी तुमच्यासाठी काही रिच्युअल्स घेऊन आलेली आहे. आता ही रिच्युअल्स काय, तर नेहमीप्रमाणे सगळ्यात पहिल्यांदा आपण मिठाच्या पाण्याने घरात पोछा लावणार आहोत. त्यानंतर आपण संध्याकाळी जेव्हा चंद्र उगवतो त्यावेळेला तुम्ही छानपैकी तुपाचा दिवा देवासमोर तर लावणारच आहात. ह्या वेळेचा चंद्र हा कुंभ राशीत असल्यामुळे परत एकदा एअर साइन आलेला आहे. शंख फुंकून आपण त्याचं स्वागत करूया. जर तुम्हाला शंख फुंकता येत नाहीये किंवा तुमच्या घरात वाजणारा शंख नाहीये तर त्यासाठी तुम्ही गुग्गुळ, कापूर किंवा सेज याचाही वापर करू शकता. आता हे मी परत सांगतेय, याचं कारण आपल्या चॅनलला काही नवीन लोक जोडली गेलेली आहेत, त्यांच्या माहितीसाठी मी हे परत एकदा सांगत आहे. हे क्लिन्झिंग करत असताना आपण म्हणणार आहोत की माझ्या घरातील संपूर्ण निगेटिव्हिटी मी ह्या ध्वनीद्वारे घराबाहेर काढत आहे आणि ब्रह्मांडात असलेली संपूर्ण पॉझिटिव्ह ऊर्जा मी मिळवत आहे. आज आपण आपल्या पूर्वजांचं स्मरण करणार आहोत आणि त्याचबरोबर आपल्या स्पिरिट गाईड्सचंही स्मरण करणार आहोत. स्पिरिट गाईड म्हणजे तुमचे मार्गदर्शक पूर्वज, जे तुम्हाला खूप जवळचे होते आणि ते आत्ता तुमच्यात नाही आहेत, तर अशा पूर्वजांची आठवण करून आपण ह्यापुढे रिच्युअल्स जी करणार आहोत त्यांना एक आपण आशीर्वाद मागणार आहोत त्यांचा, की बाबा माझ्या आयुष्यामध्ये खूप छान अबंडन्स येऊ दे, माझ्या आयुष्यामध्ये हॅपीनेस येऊ दे, माझ्या आयुष्यामध्ये सगळं काही चांगलं होऊ दे, तुमच्या आशीर्वादाचा हात माझ्या डोक्यावर सदैव असू देत, अशी आपण त्यांना विनंती करणार आहोत. यानंतर आपण एक गोल कार्ड बनवणार आहोत. एक स्क्वेअर पेपर घ्यायचा आहे, त्याच्यावरती तुम्हाला जे नवीन गोष्ट हवी आहे, तुम्ही ज्या गोष्टीचं मॅनिफेस्ट करता आहात ती गोष्ट लिहायची आहे त्या गोल कार्डवरती. त्या गोल कार्डवर लिहित असताना पहिलं वाक्य असं असायला पाहिजे की मला अमुक अमुक एक गोष्ट हवी आहे, युनिवर्स तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी सदैव असावा. उदाहरणार्थ, तुम्ही जर एखादा जॉब मॅनिफेस्ट करताय तर तो जॉब मला मिळावा, मग त्या कंपनीचं नाव तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता, तुमच्या जॉबचं नाव लिहू शकता. फॉर एक्झाम्पल, की तुम्हाला सीईओची पोस्ट हवी आहे तर तुम्ही तिथे ते मेन्शन करू शकता की मला अमुक अमुक एका कंपनीमध्ये सीईओचा जॉब हवा आहे. त्यानंतर त्या गोल कार्डवरती दुसरं वाक्य असं असेल की तुम्ही ह्या तुमच्या मॅनिफेस्टेशनमधून कुणाकुणाला ह्याची मदत होणार आहे ते तुम्ही दुसऱ्या वाक्यामध्ये मेन्शन करायचं आहे. उदाहरणार्थ, तुमच्या फॅमिलीला त्याची मदत होणार आहे किंवा तुमच्या मित्रपरिवारात त्याची मदत होणार आहे किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला त्याची मदत होणार आहे, तर हे सुद्धा तिथे मेन्शन करायला विसरू नका, लिहायला विसरू नका. यानंतर आपण ते गोल कार्ड आपल्या देवघरात ठेवणार आहोत. देवघरात ठेवल्यानंतर त्याच्यावरती एक क्लिअर क्वार्ट्सचं ब्रेसलेट, क्लिअर क्वार्ट्सची जापमाला किंवा क्लिअर क्वार्ट्सचं एक स्टोन असं आपण त्याच्यावर रात्रभर ठेवणार आहोत. हे गोल कार्ड आणि क्लिअर क्वार्ट्स हे दोन्हीही रात्रभर आपण देवघरात ठेवल्यानंतर त्याच्यात
देवाची मिळणारी किंवा युनिवर्सची मिळणारी पॉझिटिव्ह ऊर्जा समाविष्ट झालेली असेल, रात्रभर ते तिथेच राहू देत. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर अंघोळ झाल्यावरती देवघरात आपण पूजेला जातो तेव्हा ते गोल कार्ड घ्या आणि गोल कार्ड हातामध्ये ठेवा. ते तुमचा क्लिअर कॉर्ड्स पण तुमच्या हातामध्ये असू दे आणि युनिवर्सला थँक्यू म्हणायला विसरू नका. आता ह्याच्या पुढे मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेन की 30 तारखेला गुप्त नवरात्र सुरू होतीये. तर गुप्त नवरात्रामध्ये तुम्ही 9 दिवस ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी देवे नमः हा जप 21 वेळा त्या गोल कार्ड हातात ठेवून तुम्ही करणार आहात आणि देवीला प्रार्थना करणार आहात की माझं हे गोल मॅनिफेस्ट होऊ देत. असं तुम्ही पुढचे 11 दिवस 21 वेळा हा जप करणार आहात. बघा, याने नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि हे करून बघा आणि मला नक्की सांगायला विसरू नका की हे नक्की तुमचं मॅनिफेस्टेशन झालं आहे किंवा नाही. आता या सगळ्याचं सार आपल्याला काढायचं आहे. ते म्हणजे या गुप्त नवरात्राच्या 9 दिवसामध्ये तुम्ही डोनेशन कुठेतरी एका संस्थेला किंवा जिथे गरजू लोक राहत असतील त्यांना एखाद्या वृद्धाश्रमात किंवा एखाद्या लहान मुलांच्या आश्रमात डोनेट करायला नक्की जा. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तुम्हाला जर माझा व्हिडिओ हा आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका. ह्यानी तुमच्याबरोबरच तुमच्या मित्रमैत्रिणींचाही फायदा होईल अशी अपेक्षा मी करते. धन्यवाद.